नमस्कार मंडळी, कसे आहात? आज परत एकदा नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मी मीरा। आज आपण आदर्श जीवन जगण्यासाठी काही छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात, त्या कशा फॉलो करायच्या हे पाहणार आहोत। चूक झाली तर मान्य करा। समजा आपली एखादी वेळी जर चूक झाली तर आपण स्वतःहून ती चूक मान्य केली पाहिजे। समोरच्याचे मत विचारात घ्या। समजा समोरचा एखादा मत सांगत आहे, त्याचं मत तो देत आहे, तर त्याच्या मताला थोडीशी तरी व्हॅल्यू द्या। त्यानंतर आहे कामाची स्तुती करा, चांगल्या कामाची स्तुती करा। समजा एखाद्याने जर चांगलं काम केलं, ती व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी आहे पण तिने चांगलं काम केलं, तर तिच्या कामाची स्तुती नक्कीच करा। आभार मानायला विसरू नका। समजा आपल्याला जर एखाद्याने खूप चांगली मदत केली किंवा एखाद्याने जर चांगलं काम केलं, तर त्याचा आभार मानायला कधीही विसरू नका। मी ऐवजी आपण ह्या शब्दाचा वापर करायला शिका। जर समजा सगळं मी आपण करत राहिलो तर आपण फक्त एकटे आणि मीच पडतो। म्हणून मी ऐवजी कोणतंही काम असो किंवा घर असो किंवा बाहेरचा समाज असो किंवा आपलं ऑफिस असो, मी ऐवजी आपण या शब्दाचा वापर करायला नक्कीच शिका। सतत हसतमुख राहा। अरे टेन्शन तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतं, पण त्या टेन्शनला विसरून थोडंसं आपण सुद्धा हसतमुख राहायला नक्कीच शिकलं पाहिजे। दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा। पहा, आपल्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मीच हुशार, माझ्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत, पण दुसऱ्यामध्ये सुद्धा काही आपल्यापेक्षा लहान व्यक्तींमध्ये सुद्धा काही चांगले गुण असतात, तर ते चांगले गुण सुद्धा ओळखायला शिका। कुणाच्याही व्यंगावर हसू नका। समजा एखादा व्यक्ती अपंग आहे तर हा असा आहे, हा तसा आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला जर एखादं काम जमत नाहीये तर त्या कामावर किंवा त्या व्यक्तीच्या व्यंगावर कधीही हसू नका। स्वतःची ताकद व कुवत ओळखा। आपली ताकद किती आहे, आपल्यामध्ये आपली कुवत काय इथपर्यंत आहे हे स्वतः आधी ओळखा आणि त्याच्यानंतरच कामाचं डिसिजन घ्या। टीका तक्रार यात वेळ घालवू नका। मला यानं असंच म्हणलं, मला त्यानं तसंच म्हणलं, यानं माझी टीकाच केली, यानं माझी बदनामीच केली, ह्या गोष्टीमध्ये अजिबात वेळ घालवू नका आणि आपली स्वतःची प्रगती कशी करता येईल यावर आपलं लक्ष केंद्रित करा, आपलं लक्ष फोकस करा। कृती करण्यापूर्वी पूर्व विचार करा। कोणतंही काम आपल्याला जर करायचंय तर ते करण्या अगोदर त्याचा पूर्ण सारासार विचार करा आणि त्याच्यानंतरच ते काम करा। लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका। समजा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर अपयश आलं तर ते इतरांच्या खांद्यावर अजिबात लादू नका। ते आपलं स्वतःचं केलेलं कार्य असतं आणि ते आपली चूक आपण कबूल करायला शिकलीच पाहिजे। क्रोधावर नियंत्रण ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं, आपला राग क्षणाचा असतो, पण तो राग तेवढा आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे, म्हणून रागावर आपलं स्वतःचं नियंत्रण असलंच पाहिजे। मी एक छोटीशी क्लुप्ती सांगते। आपल्याला जर समजा खूप राग आला, आता असं वाटलं का आता समोरच्याचा आपण काहीतरी त्याचं करतो असं जर आपल्याला जर वाटत असतं, तर आपल्याला जर राग आपला कंट्रोल करायचा आहे तर आपल्याला काय करायचं, 1 to 10 पर्यंत सरळ काउंट करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्यानंतर 10 9 8 7 असं उलटी काउंटिंग करत आणायचं। तेवढ्या वेळामध्ये आपला पूर्णपणे राग निघून जातो। मैत्रीची भावना कायम मनात असू द्या। प्रत्येकाच्या बाबतीमध्ये मैत्रीची भावना जी असते ती कायम आपल्या मनामध्ये असू द्या। नेहमी सत्याची कास धरा। पहा, व्यवहार म्हटलं तर थोडं ना थोडं कधी ना कधी माणूस व्यवहारामध्ये खोटं बोलतच असतो माणसाच्या जीवनामध्ये, पण जे सत्य आहे, जी खरंच सत्य बाब आहे, त्या गोष्टीची कास धरा, म्हणजेच ते सत्याच्या बाजूने चाला। इतरांना चांगली वागणूक द्या। आपल्या फॅमिली सोबत, आपल्या कुटुंबासोबत इतरांना सुद्धा चांगली प्रेमाने वागणूक द्या। विचार करून बोला। उठलं सुटलं काहीही बोलत बसण्यापेक्षा विचार करा आणि थोडंसं विचारानंच बोला। सुखाचा गुणाकार करा व दुःखाचा भागाकार करा। पहा, आपल्याला जेवढं सुख मिळतं त्या सुखाचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचा आहे, आणि जेवढं दुःख मिळतं त्या दुःखाचा काय करायचं, आपल्याला भागाकार करायचा आहे, तरच आपण यशस्वी जीवन जगू शकतो। वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास बाळगू नका।
पहा, जसे जसे आपले मुलं वयात येतात तसं तसं त्यांना खूप असा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स खूप आलेला असतो. मी इथून स्टंट मारू शकतो, मी इथून तिथं जाऊ शकतो, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. या फाजील आत्मविश्वासामध्ये एखादी वेळा आपल्याला आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. म्हणून आपली स्वतःची तर काळजीच घ्याच, पण आपल्या मुलांना सुद्धा वाहन चालवताना कशी काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा त्यांना समजून सांगायला विसरू नका. कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका. पहा, आजकालची दुनिया इतकी मतलबी निघाली आहे, पण आपण स्वतःपासून सुरुवात करायची. कामापुरती मैत्री न करता आपली चांगली मनापासून मैत्री करा आणि आपले चांगले मित्र ओळखून त्यांना गमवू नका. कुटुंब टिकवणे हे महत्त्वाचे आहे. पहा, कुटुंब टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. आज परत एकदा मुंगी काय झाली, पाण्यात पडली. कबूतर झाडावरून पाहत होता, पण कबूतर विचार करत होता की मीच मुंगीला का वाचवायचं, मीच नेहमी मुंगीला पान टाकून का वाचवायचं. आणि मुंगी अशी कबूतर मला वाचवेल, कबूतर मला वाचवेल या भावनेनं ती कबूतराचा धावा करत होती. मला पान टाक, मला वाचव अशी म्हणत होती. पण कबूतर मुंगीला वाचवण्यामध्ये, आपल्या क्रोधामध्ये, आपल्या अहंकारामध्ये इतका डुबला होता की मी पान नाही टाकलं तर ही मुंगी आता काय करणार, वाहून जाणार, मरून जाणार. आणि झालं सुद्धा तसंच. कबुतराने तिला वाचवलं नाही, पान टाकलं नाही, पानावर मुंगी चढली नाही, ती वाहत गेली. तेवढ्यामध्ये शिकारी आला आणि शिकाऱ्याने तोच डाव साधला. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शिकारी येऊन नेम धरत होता तेव्हा तेव्हा मुंगी त्याच्या पायाला चावा घेत होती आणि शिकाऱ्याचा नेम चुकत होता आणि कबूतर उडून जात होता, म्हणजेच त्याचे प्राण वाचत होते. पण आज मुंगी वाहत गेल्यामुळे शिकाऱ्याला तेवढाच डाव भेटला आणि शिकाऱ्याने काय केलं, कबुतराचा अचूक नेम धरला आणि कबुतराचा जीव घेतला. इकडे मुंगी वाहत गेली, तिकडं शिकाऱ्यानं कबुतराला मारून टाकलं, म्हणजेच दोघांचाही प्राण गेला. त्याच पद्धतीनं आपला अहंकार बाजूला ठेवून आपले कुटुंब, आपली फॅमिली वाचवणं आज काळाची गरज आहे. म्हणून आपण काही थोडेफार मुद्दे जर लक्षात ठेवले तर आपण सरळ, साध्या, सोप्या पद्धतीनं नक्कीच जीवन जगू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत. धन्यवाद.